बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील औंध आणि बाणेर परिसरामध्ये अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। हा बदल पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। अवकाळी पाऊस वातावरणातील बदलांमुळे पुढील काही दिवस हलक्या सरी पडू शकतात, असं हवामान विभागाने सांगितलं। तिकडे मावळ तालुक्यात देखील ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे। त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते। मात्र या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून या नागरिकांची काहीशी सुटका झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। यशपाल, अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। भले उकाड्यापासून सुटका झालेली असली तरी पुणे परिसरातील शेती पिकांवर देखील या पावसाचा नक्कीच परिणाम असेल। हो, नक्कीच सागर। पुणे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 30 आणि 31 तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानुसार आज सकाळपासून वातावरण अत्यंत उकाड्याचं होतं, परंतु दुपारी 3 नंतर ढगाळ वातावरण झालं आणि पाऊस पडायला सुरुवात झाली। यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी पुण्याच्या परिसरामध्ये पालेभाज्या उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। तसेच गहू असेल, ऊस असेल किंवा ज्वारी असेल, अशा खरीप हंगामाची सुद्धा पिकांचं पीक जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि यामुळं प्रामुख्याने फळभाज्या आणि पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे। सागर, नक्कीच यशपाल, त्यामुळे पुणेकर नागरिकांची सुटका असली तरी शेतकऱ्यांचं मात्र काहीसं नुकसान आहे। धन्यवाद या माहितीसाठी।